जय श्री महाकाल. अवंतिकायाम विहितावतार मुक्तिप्रदानम यच साजनानाम अकाल मृत्यू परिरक्षणार्थम वंदे महाकाल महासुरेशम. शेवटी उज्जैन नगरीमध्ये आम्ही आलो. अवंतिका नगरी हो बाबा, महाकालची नगरी. महाकालच्या दर्शनाला जायचा आम्हाला योग एवढा जुळून आलाय ना खतरनाक. मी निलेश, सुशांत काका, मॅडी त्यांना विचारा तुम्ही माझ्या माघारी. उज्जैन म्हणजे नक्की काय विषय, टॉपचा विषय, टॉपचा. दुःख दर्द पेढा सगळ्या गायब होणार. लाईनीत जी उभं राहून जी एनर्जी आम्हाला वाटली ती कुठंच कधीच वाटणार नाही. महाकाल बाबांचं एवढं भारी दर्शन झालं आणि योगायोगानं तुम्ही बघा, आम्हाला जी आरती भेटली दुपारची भोग आरती, शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत. शेवटी आरती वगैरे करून बाहेर आलो. महाकाल लोक पूर्णपणे एक्सप्लोअर केलं. महाकाल लोक एक्सप्लोअर केल्यानंतर सुशांत काका म्हणले पूर्ण मार्केट फिरू. दीपक, निलेश एकदम शॉपिंग मूडमध्ये होते. मी आपल्या काकांच्या मागू. बुक हॉलिक हो काका, माणूस एकदम टॉपचा माणूस आहे. सगळं गाड्यानं वाचून काढले. नंतर काका म्हणला आपण द्वारकाधीशला जाऊ. द्वारकाधीशाचं दर्शन घेतल्यानंतर भांगचा ठेला. भांगचा ठेला झाल्यानंतर दीपक म्हटला भाई मला हे तर नको, मी जिंदगीत घेतले आजवर, लय डेंजर काम आहे. आम्ही तर काही घेतलं नाही. निलेश सर म्हणले ट्राय करतो, पण त्यांनी बिना नशाचं ट्राय केलं. लय डेंजर आहे. नंतर काकडी खाल्ली आणि डायरेक्ट म्हटलं होतं घर गाठायचं. गाडी घेतली सरांना म्हटलं लय भोका लागलेत, पहिल्यांदा जेवायला कुठेतरी थांबवा. सरांनी जेवायला वगैरे थांबवलं. नंतर गाडी आली पिंटूकडे. गाडी 120 हो. दीपकला ड्रॉप केलं आणि डायरेक्ट सातारा. जय श्री महाकाल. भेटू नंतर.